90च्या दशकातील तथाकथित डॉनच्या बंगल्यावर छापा टाकलाय। संभाजीनगरच्या पडेगावात गुन्हे शाखेच्या हाती मोठं घबाड लागलंय। 5.5 कोटींची रोकड, सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। इतकी रोकड मोजण्यासाठी 5 नोटा मोजण्याची मशीन मागवण्यात आले। बाबा फरजान असं आरोपीचं नाव। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेले आहे। विजय, काय नेमकी माहिती मिळते? पोलिसांना कुठून माहिती मिळाली होती? त्यानंतर हा छापा टाकण्यात आला आणि त्यानंतरची पूर्ण प्रक्रिया कशी? नक्कीच जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरामध्ये बाबा फरजान आहेत आणि यांचं घर जे आहे ते त्या ठिकाणी होतं। मात्र 1 महिन्यापूर्वी बाबा फरजान यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची देखील माहिती जी आहे ती पोलिसांना गोपनीय सूत्राकडून मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी या बाबतीत सापळा रचत पहाटे 3 वाजेच्या सुमारास कारवाई केली आणि या कारवाईमध्ये जर बघितलं 5.5 कोटीपेक्षा अधिक रोख रक्कम जी आहे ती सापडलेली आहे। त्याचबरोबर सोने चांदे आणि दागिने म्हणजे दागिने जे आहेत ते देखील यामध्ये सापडलेले आहेत। 4 रायफल ज्या किल्ल्यामध्ये सापडल्या, 4 कारतूस ज्या 500 कारतूस जे आहेत त्या देखील यामध्ये सापडलेले आहे। त्यामुळे जर बघितलं तर ह्या संपूर्ण पैसे आणि रोकड मोजण्यासाठी जी आहे ती पोलीस प्रशासनाला चक्क मसनीचा वापर करावा लागला। 4 मसनी ज्या आहेत त्या देखील प्रशासनाने या ठिकाणी नेल्या होत्या। संपूर्ण 8 ते 10 तास ही कारवाई जी आहे ती सुरू असल्याची पाहायला मिळते। मोठा बंदोबस्त जो आहे तो पडेगाव परिसरामध्ये लावण्यात आला होता। त्या घराला छावणीचं स्वरूप जे आहे ते आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या ठिकाणाहून जर बघितलं तर 5 ते 1 महिलेसह 4 ते 5 जण जे आहेत ते देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले। याची अधिक तपासणी जी आहे ते पोलीस करत आहे। या चौघा 5 जणांकडून याची चौकशी सुरू आहे। बाबा फरजान याच्यासोबत या नागरिकांचे काय संबंध होते ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे आणि एवढा पैसा आला कुठून, या संपूर्ण बाबतीची जी आहे ती आता पोलीस चौकशी करणार आहे। आणि त्याचबरोबर पोलीस 12:30च्या दरम्यान जे आहे ते आता अधिकृत प्रेस नोट जी आहे ती जाहीर करतील। नेमकी हो पैसा कोणाचा होता, कशासाठी वापरण्यात येणार होता आणि एवढ्या कारतूस असतील किंवा रायफल असतील या सगळ्या पूर्ण आल्या कुठून, त्याचबरोबर काही धडधड शस्त्र देखील त्या ठिकाणी आपल्याला सापडल्याचे पाहायला मिळाले। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस थोड्या वेळात अधिकृत घोषणा जी आहे ती करणार आहेत। जी विजय, त्यामुळे त्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे। तुमच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।